गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख हा भाग पाहणार आहोत. बघा, काल जो आपण जोड स्तंभालेख पाहिला त्यामध्ये दोन स्तंभ हे एकमेकाला चिकटून होतं. मात्र ह्या आकृतीमध्ये जे तीन स्तंभ आहेत बघा, हा वेगळा भाग आहे आणि हा वेगळा आहे. म्हणजे एका स्तंभामध्ये दोन भाग तयार केलेले आहेत. इथं दुसऱ्या ठिकाणी पण बघा, एका स्तंभाचे दोन भाग आहेत. अशा पद्धतीनं एका स्तंभाचे दोन स्तंभामध्ये विभाजन ज्या आलेखामध्ये केले जाते त्याला काय म्हणायचं, तर विभाजित स्तंभालेख. विचारलाय पहिला प्रश्न बघा, दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? तर याचं उत्तर काय आहे? विभाजित स्तंभालेख, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता याच विभाजित स्तंभालेखावर दुसरा प्रश्न आहे पहा. 3 महिन्यातील एकूण खरेदीचे एकूण विक्रीशी असणारे गुणोत्तर काढा. आता पहिल्यांदा सूची पहा. खरेदी छायांकित केलेल्या भागात खरेदी आहे. म्हणजे हा खालचा जो भाग आहे की नाही, हा खरेदीचा आहे. आणि विक्रीमध्ये कोणता भाग येणार आहे मग? विक्री. तुम्ही सूची बघा, सूची. विक्री कोरा भाग. हा, वरचा भागामध्ये काय? पांढरावाला. हा, पांढरावाला जो भाग आहे तो विक्रीचा आहे. आता इथं महिना दिलाय बघा एप्रिल, इथं महिना दिलाय मे आणि इथं दिलाय जून. म्हणजे एप्रिल महिन्यामधील खरेदी विक्री पहिल्या स्तंभामध्ये, मे महिन्यातील खरेदी विक्री दुसऱ्या स्तंभामध्ये आणि जून महिन्यातील खरेदी विक्री तिसऱ्या स्तंभामध्ये येणार. आता काय झालंय, खरेदी काढू आपण. चला, ही खरेदी सांगा. महिन्याची खरेदी किती उंचीचा स्तंभ आहे बघा. खरेदी आहे. इथं बघा किती आहे? 7,000. बरोबर. प्लस आता मे महिन्याची खरेदी सांगा. या पाहिजे आहे 2,500. हा, इथून जर तुम्ही आडवं वाय अक्षावर गेला तर किती मिळते? 2,500. बरोबर. आणि जून महिन्याची खरेदी सांगा. जून बघा, इथं एवढ्या उंचीचा स्तंभ आहे. 3,000 दरम्यान 3,500. बरोबर. आता छेदामध्ये आपण या 3 महिन्यांची विक्रीची बेरीज करणार आहे पहा छेदामध्ये. चला, आता पहिल्या महिन्यामध्ये 7,000 खरेदी आणि टोटल खरेदी विक्री मिळून 10,000 आहे. मग 10,000 मधून 7,000 वजा केल्यावर वर किती येणार आहे? 10,000 वजा. बरोबर आहे. म्हणजे एप्रिल महिन्याची विक्री किती हजाराची? 3,000ची. आता मे महिन्याची विक्री बघा, इथं 2,500 आहे आणि वर 3,000 आहे, 6,000 आहे. मग 6,000तनं 2,500 वजा केल्यावर वर किती येणार? 3,500. बरोबर. 3,500ची काय होणार? मे महिन्याची विक्री. इथं 3,500. आणि तिसऱ्या स्तंभामध्ये जून महिन्याची विक्री सांगा. खरेदी 3,000 आहे आणि टोटल उंचीचा स्तंभ आहे. म्हणजे मधलं वरचं किती आलं? 3,500. आता वर आहे ती 3 महिन्याची खरेदी आहे आणि खाली आहे ती 3 महिन्यांची काय आहे? विक्री आहे. आता वरची बेरीज करा. 2.5 आणि 3.5 6. 6 आणि 7 किती? 13,000. आणि छेदामध्ये सांगा. 9,000. 7 आणि 3 10,000. बरोबर. इथलं 3 शून्य, इथल्या 3 शून्याला कॅन्सल झालं. म्हणजे वर 13 आणि खाली 10. म्हणजे गुणोत्तर काय आलं? 13. म्हणून पर्याय क्रमांक किती? 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हा दुसरा विभाजित स्तंभालेख आहे. एका गावातील ज्वारी आणि गहू या धान्याच्या उत्पादनाची टक्केवारी.
आता हा प्रकार कुठला आहे रे? बघ, कोण सांगेल? समान उंचीचे स्तंभ आहेत बघा. इथं 100, इथं 100, इथं 100 आणि इथं 100. म्हणजे हा विभाजित स्तंभालेख आहे, परंतु या विभाजित स्तंभालेखामध्ये प्रत्येक स्तंभाची उंची समान म्हणजे 100 आहे. आणि प्रत्येक स्तंभाची जर उंची 100 असेल तर त्याला काय म्हणतात? शतमान स्तंभालेख म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणायचं? शतमान स्तंभालेख. हा, आता बघा, इथं रेखांकित केलेला जो भाग आहे ती ज्वारी आहे आणि जो कोरा स्पेस आहे तो काय आहे? गहू आहे. बघा, ज्वारी रेखांकित भागानं छायांकित भागानं दर्शवलेली आहे आणि गहू हा कोरा भाग आहे. म्हणजे ही खाली काय आहे रे प्रत्येक स्तंभामध्ये? हे ज्वारीचं उत्पादन आहे आणि हे वरचं कशाचं आहे? गव्हाचं उत्पादन आहे. खाली ज्वारी आणि वर गहू, लक्षात ठेवा. आता एबीसीडी बघा, खाली काय लिहिलंय? एबीसीडी ही गावांची नाव आहे. आता पहिला प्रश्न, डी गावातील ज्वारीचं उत्पादन. आता सांगा डी, ह्या इथं खाली डी आहे, मग डी गावातील ज्वारीचं उत्पादन कोणतं रे? हे. मग किती ज्वारीचं उत्पादन आहे? 80. बरोबर आहे, 80%. मग डी गावातील ज्वारीचं उत्पादन 80%. आणि बी गावातील ज्वारीचं उत्पादन बघा, आता या बी गावातील उत्पादन किती आहे? 60 आणि 80च्या दरम्यान. 60 आणि 80 दरम्यान 70. बरोबर. मग हे कितीने जास्त विचारलंय? म्हणजे 80 मधून 70 काय करावं लागेल आपल्याला? वजा करावं लागेल. म्हणजे किती टक्क्यानं जास्त आहे डी गावातील ज्वारीचं उत्पादन? 10%. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर तोच शतमान स्तंभालेख आहे. ए गावातील गव्हाचं उत्पादन सांगा. ए गावामधील गव्हाचं उत्पादन. हे ए गाव आहे. गव्हाचं उत्पादन म्हणजे वरचं 40%. 40%. मग 60 मधून वजा केल्यावर 40%. बरोबर आहे. आणि सी गावातील गव्हाचं उत्पादन बघा. 50%. 50%. आहे. आणि वर 100 उंचीचा स्तंभ आहे, म्हणजे 100 मधून 50 वजा केल्यावर किती येणार? 50. 50%. गुणोत्तर विचारलं म्हणजे भागाकार करायचे का नाही? 4/5. अंशात 4/5. 4/5. 4/5. पर्याय क्रमांक 2. 2. 4 शाळांमध्ये प्रौढ साक्षरता वर्गात स्त्री आणि पुरुष शिक्षण घेत आहेत. तर या विभाजित स्तंभालेखाचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा, आता इथं 1, 2, 3, 4 हे शाळेचे क्रमांक आहेत बघा. शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 2, शाळा क्रमांक 3 आणि शाळा क्रमांक 4. आणि वाय अक्षावर 1 सेमीवर 10 व्यक्ती घेतल्या, त्यामध्ये पुरुष असतील किंवा स्त्री असतील. आता सूची जर पाहिली तर पुरुष हे खालच्या भागामध्ये आहेत बघा. हा छायांकित भाग कोणासाठी आहे? पुरुषांसाठी आहे. आणि जो कोरा स्पेस आहे तो कोणासाठी आहे? स्त्रियांसाठी. स्त्रियांसाठी. थोडं विभाजित स्तंभालेख समजावून घ्यायचा. आता पहिला प्रश्न पहा, कोणत्या शाळेतील पुरुषांची संख्या जास्त आहे? शाळा क्रमांक 3. शाळा क्रमांक 3. चौथ्या पर्यायात चौथ्या शाळेमध्ये पुरुष किती आहेत सांगा बरं? चौथ्या शाळेत पुरुष किती आहेत? 40. बरोबर आहे, 40 पुरुष. चला, पहिल्या शाळेमध्ये पुरुष किती आहेत? 60. पहिल्या शाळेमध्ये 60 पुरुष आहेत. बरोबर आहे. दुसऱ्या शाळेमध्ये पुरुष बघा 50. 50 आहे. बरोबर. आणि तिसऱ्या शाळेमध्ये किती पुरुष आहेत बघा? 70. 70. मग कुठं पुरुषांची संख्या जास्त आहे रे? शाळा क्रमांक 3. शाळा पर्याय क्रमांक 4. शाळा क्रमांक 3. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यात मध्ये दुसरा प्रश्न आहे पहा,
शाळा क्रमांक 2 व शाळा क्रमांक 3 मधील शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांच्या संख्येचं गुणोत्तर. चला आपण शाळा क्रमांक 2 मधील स्त्रिया काढूया. शाळा क्रमांक 2 मधील स्त्रिया म्हणजे हा वरचा भाग होणार ना. 70 मधून 50 वजा 70 वजा 50 आणि शाळा क्रमांक 3 मधल्या स्त्रिया बघा. शाळा क्रमांक 3 मधील स्त्रिया म्हणजे हा वरचा कोरा स्पेस. 90 वजा 70 किती? 20 हा 20 हा मगाशी चुकलं एक मिनिट. हो बोला. 30 हा पुढे लक्षात आलं माझ्या. शाळा क्रमांक 2 मधील स्त्रिया बघा इथं 50 आहे आणि इथं किती आहे 70. मग 70 मधून 50 वजा केला किती येणार 20. आणि शाळा क्रमांक 3 मध्ये पण बघा 70 पुरुष 20 आणि एकूण 90 आहे. मग 90 70 वजा केला किती येणार 20. मग या दोघांचा गुणोत्तर काढा. 20ला 20 कॅन्सल. हा बरोबर आहे. एकास एक 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1. तोच आहे पहा. शाळा क्रमांक 1 व शाळा क्रमांक 3 मध्ये शिक्षण घेणाऱ्या पुरुषांची संख्या. चला 1 मधील पुरुष सांगा किती आहेत? 60. आणि 3 मध्ये पुरुष किती आहेत बघा? त्या दोघांची बेरीज किती येणार? 130 130. आता पुढं ही शाळा क्रमांक 2 व शाळा क्रमांक 4 मध्ये असणाऱ्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? चला 2 मध्ये पुरुष किती आहेत सांगा? 2 मध्ये पुरुष 50 आणि 4 मध्ये पुरुष किती आहेत? यांची बेरीज करा. हा मग 130 90 पेक्षा जास्त आहे सांगा. 130 40 नंतर 40 बरोबर आहे. 40 न जास्त आहे म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. सॉरी विभाजित स्तंभालेखावर शेवटचा प्रश्न आहे. शाळा क्रमांक 3 व शाळा क्रमांक 4 मध्ये शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत फरक किती आहे? 3 मध्ये किती स्त्री आहेत बघा? 3 मध्ये 20 तर 10% फरक आहे. हा किती 20. आणि 4 मध्ये स्त्री आहेत बघा. 4 मध्ये स्त्रिया 10 मग या दोघांचा फरक किती येणार? 10 म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा हा वेगळ्या प्रकारचा शतमान स्तंभालेख. समान उंचीचा स्तंभ आहेत बघा. 100 100 100 100 उंची समान 100 असली की त्याला आपण शतमान स्तंभालेख म्हणतो. आता थोडी माहिती बघूया. छायांकित जो भाग आहे तिथं बॉयज आहेत, मुलं आहेत आणि जो कोरा स्पेस आहे तिथं कोण आहेत? गर्ल्स आहेत म्हणजे मुली आहेत. ABCD या एका शाळेतील एका इयत्तेच्या तुकड्या आहेत. एक्स अक्षावर तुकड्या आहेत आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 मुलं किंवा मुली अशी टक्केवारी दिलेली आहे. चला ए या तुकडीत मुलींची टक्केवारी किती? मुली म्हणजे बरोबर का? ए या तुकडीत मुलींची टक्केवारी किती? 60 अगदी बरोबर. कारण 40 बॉयज आहेत. 100तून 40 केल्यावर 60 कोण आल्या? मुली आल्या. आता ए या तुकडीत मुले व मुलींची एकूण संख्या 60 असल्यास मुले व मुली यांच्या संख्येतील फरक किती? आता ही ए तुकडी आहेत बघा. ए तुकडीमध्ये किती टक्के बॉयज आहेत रे? 40 आणि किती टक्के गर्ल्स आहेत? 60 20 चा फरक आहे. 60 20. आता इथे काय सांगतंय? ए या तुकडीत मुले व मुली यांची एकूण संख्या 60 असल्यास आता बॉयज काढू आपण. बॉयज म्हणजे बी लिहितो. एक तर 60चा किती टक्के करावं लागणार? 40%.
मग 60 गुणिले 40% किती येणार सांगा? हा भागाकार. त्या वरच्या दोनला खालचं दोन गेलं. आणि 24. आणि जर मुली काढायच्या असतील, गर्लला आपण जी देऊया. एकूण विद्यार्थी संख्या त्यांनी 60 दिली आहे की नाही? 60 मधून 24 काय आहेत बॉयज आहेत. म्हणजे गर्ल्स किती येणार सांगा? 36. हा. आता काय सांगितलं मुली आणि मुली यांच्या संख्येतील फरक. मग मुली 36 आहेत आणि मुलं 24 आहेत. करा फरक. 12 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. एकच मिनिट मला हे उदाहरण यायला बघू द्या. कितवा प्रश्न चाललाय रे आपला? मला वाटतं 1, 2 आणि 3. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. 12चा फरक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. डी या तुकडीतील मुले व मुली यांची एकूण संख्या 54 असल्यास मुलींची संख्या किती? चला